हो बाबा, सखू या घरची सून आहे, गृहलक्ष्मी आहे. हे यमुताईला लक्षातच येत नाहीये. येता जाता ठोसा मारायला ठेवलेला कापडाचा बाहुला वाटतो तिला. आपण मोठे आहोत, कसं तारतम्य ठेवून वागावं, पण नाही, याचं भानच नाहीये तिला. हे जर का तिला कळत नसेल तर माझ्यासारखं गाठोडं बांधायचं आणि यमुनेनं तिच्या सासरी जायचं. बाबा, अहो तुम्ही बसा बसा बसा. अहो, काळजी करू नका, शांत व्हा. यमुनाताई होईल शांत. माणसं खूप चिडल्यात, मला फार काळजी वाटते. कशाला जातोस सकू मम्मीच्या मागे सारखं सारखं? हा, तिच्यामुळे बाबा मला फाड फाड बोलले. तू आणि मी या घराला जड झालोय. अगदी रमाईला सुद्धा बाबा बोलत होते, पण तिने एका शब्दाने अडवलं नाही. जाऊ दे रमाई, रमाई, बाबा आणि ते मला कसं घालून पाडून बोलले. अगं सरळ निघून जा म्हणाले. कोणी काही बोललं नाही, सगळे नुसते बघत होते. कोणी असं म्हणालं नाही की मुलाला जायला नका सांगू. रमाई, बघ बाई यमुने, तुला निर्णय घ्यायचा आहे. तुला सासरी जायचं असेल तर खुशाल जा, पण एकटी जा. शंभू बाळाला काही मी तुझ्या बरोबर पाठवणार नाही. म्हणजे होय, शंभू बाळाला मी या घरातनं जाऊच देणार नाही, कधीच नाही. आता शंभू बाळच माझ्यासाठी एकमेव आशा आहे. दिगूकडनं मला आता कुठलीच अपेक्षा नाही. अगं माझा वारसा पुढे चालवणारा फक्त शंभू बाळच आहे. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, माझा जीव गेला तरी शंभू बाळाला मी माझ्यापासून दूर करणार नाही. बाजूला बाजूला. शंभू बाळा इकडे या. रमाई, अगं मी घर सोडून जातीये, याच्याबद्दल तुला काहीच नाही वाटत आहे? मामांजी, मनचं मनाने इतक्या वाईट नाही येतो, पण त्यांच्या सासरी त्यांचा खूप छळ होतो आणि त्यांचे आऊ पण परागंद झालेत ना. त्यांच्या मनावर त्याचा ताण आहे, म्हणून त्या अशा वागतात. त्यांच्यावर रागवू नका. आणि आहो, पंच मला वेडवाकडं बोलल्या ना तर मनाला लावून घेऊ नका. सखू बरोबर बोलते बाबा. ठीक आहे, जा यमुनेला बोलून आण. जा. वंच, तुम्हाला मामांजींनी बोलावलंय. झालीये, तयारीच करतीये. आलीये का तोंडी? मी गाठोडा बांधून जाते की नाही बघायला. जातीये. तुला नकोच आहे मी. रमाईला पण मी नकोय, सासरी पण मी नकोय.
नकोशी नकोशी झालीये मी सगळ्यांना. जाते मी. नाही हो वंस, मला असं कसं वाटेल. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आले होते की मामांजींनी तुम्हाला बोलावलंय. कशासाठी? आता आणखी काय ऐकायचं बाकी आहे? तूच सांगितलं असशील. नाही, तू भरवलं असशील. अजून हे बोला ते बोला. तू 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 अगं, तुझ्यामुळे मी माझा जन्मदात्याला या घरात नकोय. कौतुक फक्त तुझं. मी कोण आहे ग? मी कोण आहे? पायाची धूळ? असं कसं होईल वंस? अहो माझं ऐका तरी. बाहेर चला, मामांजी काय बोलतायत ते ऐकून घ्या. शेवटी ते तुमचे बाबा आहेत. त्यांच्या पोटात तुमच्यासाठी मायाच आहे. चला ना. आलीये मी. आणखीन काही बोलायचं राहिलंय? बोला. घरातून जातीये मी. तोंड काळं करतीये. तुम्हाला आवडत नाहीच ना मी? अगं वेडी आहेस का? असं कसं होईल? वेडी मुलगी, असं होईल का? माझी लाडाची लेक आहेस तू. तुला बोलतो ते तुझ्या भल्यासाठीच ना. अगं वेडाबाई, तसा तुला शंभू, तशी तू मला नाही का? केवढा लाल झालाय नाकाचा शेंडा. चटकाच बसला. काही नाही. ही काय तोंडी घर सोडून जातीये. गाठोडं बांधतच होत. अशी देखणी, दुधासारखी गोरी माझी भावली काळतोंडी कशी होईल? माहितीये का दिगू, शिरपूरच्या नवरात्र यात्रेत रात्रभर या ढमाईला खांद्यावर घेऊन सगळी यात्रा फिरवायचो आणि सगळे तिचे हट्ट पुरवायचो. काय रे गजा, माझं बाळ तेव्हापासून हट्टी आहे. फणस, अगदी फणस, वरवर खरखरीत, पण हात गोड करे. रुसवा, गोड रुसवा. अबा, बाळा, तुझ्याकडून कुठली चूक होऊ नये असं मला वाटतं, म्हणून तुला बोलतो ग. दिगू सखून मला समजावून सांगितलं की तुझ्या सासरी काही क्लेश, काही अडचण आहे, पण म्हणून आम्ही तुला सोडू का? या घरावर जितका दिगू विनूचा हक्क आहे तेवढाच तुझाही आहे. या घरात तुम्हा सगळ्यांना गुण्यागोविंदानं राहायचंय. मग सतत सखूचा राग कशाला, धुसफूस कशाला? इथे राहा, पण आनंदाने राहा. काही नियम घालून घे. जाता येता सखूचा अपमान करायचा नाही. कामात मदत करायची. ती तर अखंड काम करतेच. 2 कामं आपणही करावीत. काय?
दादा काका तुम्ही ना मला फार आवडतो. बघा मी ना मोठं होऊन तुमच्यासारखंच होणार. तुझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्या दिगू दादाला साथ दे. तोही तुला कधीच अंतर देणार नाही. मनोरमाबाई, निघालो बरं. हे घर तुझ्या कष्टावर उभं आहे, हे निर्विवाद. तू कर्तबगार आहेस. तूच या घराची स्वामिनी आहेस. प्रेमाने सगळ्यांची मनं जिंक. मी निघालो माझ्या विठुरायाकडे. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. एकला पाडला मला. एकला पाडला. हे सगो तूच आहेस ती. तुझ्यामुळे झालंय समज. वाय समजा मला तुझ्या पाया पडायला लावलास. अख्ख्या गावामोर माझ्या परीस मोठी झाली वय ग तू. या सगो लय अपमान केला माझा तू. लय अपमान केला. या अपमानाचं सोड घेणार आणि त्या आगीत तुला संपवून टाकणार. और पळून मारणार. आपला शब्द सगळा मारणार. मी मेलो तरी अपमान विसरणार नाही. तुला संपून मग शांत होणार मी. ए नाग्या, इथला नियम एकदाच सांग तू. इथून टोपलीतून एक थाळी येईल. ती बी दिवसातून एकदाच येईल. त्यात जे काय असल ते गप गुमान खायचं आणि थाळी पुन्हा टोपलीत ठेवायची. थाळी टोपलीत नसल तर दुसऱ्या दिवशीपासून तुला थाळी मिळणार नाही. घे थाळी.
अन टोपलीत थाळी तशीच असल तर तू मेला आहेस असं समजून दुसऱ्या दिवशीपासून तुला थाळी मिळणार नाही. अन हा बडबड बी लय करतोस, पर किती बी बोंबा मारल्यास तरी बी कोणी बी येणार नाही. नाग्या म्हणतोय ऋषी पौर्णिमाला अवकात आहे का कुत्रे तुझे? दुर्दशा दुर्दशा केली असं तू आमची दुर्दशा. तुझ्यामुळे आलो या काळकोठडीत आम्ही. इथं घेतलेल्या प्रत्येक श्वासाचा बदला घेणार यो नागोची. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तुला सोडणार नाही. लक्षात ठेव हे सगळं. हाल हाल करणार तुझे आणि मारून टाकणार तुला. या गाणीत या नरकात घेतलेल्या प्रत्येक श्वासाचा बदला घेणार यो नागोची. प्रत्येक श्वासाचा. रमाई, ए रमाई, आमची जेवण झालीत ग. जा आता, यमुनाताई आणि काकू जेवायला बसताय, तुला बोलवताय. रमाई, अगं जेवायला जा ना. दुपारी पण तू नीट जेवली नाहीयेस. चल उठ, जेवून घे. कोण? कोण मध्यरात्री दार वाजवते? काय झालं? सखू, काय झालं? तुम्ही आधी बाहेर चला ना, मी तुम्हाला सगळं सांगते. आधी चला तुम्ही, चला. अहो, हे बघा काय ते. रमाई, रमाई, अगं हे काय? उठ उठ बरं. काय झालं? अगं काय झालं काय रमाई? इथे कुठे झोपतेस तू? चल तुझ्या खोलीत जाऊन झोप. उठ. नाही नाही, नको. मला माझ्या गुरूंच्या चरणाशी राहू दे. तेही आता तुम्हाला बघवत नाहीये. आता मी कुठे झोपायचं, काय खायचं, कसं वागायचं हेही सांगणार आहात का मला? बाबाजींशिवाय मला कुणाचा आधार आहे? हाच एकमेव आधार आहे आता मला. आणि इथे मला सुरक्षित वाटतं. मी कुठेही जाणार नाही. मला इथेच राहू दे. रमाई, बाबाजी, बाबाजी, खुले बाबाजी. अरे बापरे, इथे वहिनी इथे झोपल्या होत्या? अरे भयानक आहे रे सगळं. खूळ लागण्याचंच लक्षण आहे. म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलंय. बाबाजींना काल कोठडीत डांबलं हे सत्य असलं तरी रमाईला अजून तेच गुरुस्थानी आहे. तिची अजून श्रद्धा तशीच आहे. बाबाजींचं खरं रूप, त्यांचा भेसूर चेहरा तिने अजून स्वीकारलेलाच नाहीये. हो, अगदी बरोबर आहे. आणि त्या स्वीकारतील असं वाटतही नाही. आणि हे आसन जर रमाईच्या डोळ्यांसमोर राहिलं ना तर ते तिला आठवत राहील. मला असं वाटतंय की हे आसन तिच्या डोळ्यांसमोर राहणार नाही, असं आपण काहीतरी करायला. अगदी बरोबर आहे. पटतंय ना तुला?
मग चल मला मदत कर, आपण हे आसन परसदारच्या खोलीत नेऊन ठेवू. चल हात लाव. कोण मी मी नाही नाही, अरे बाबा मी ह्या गोष्टी तुला अजिबात मदत करू शकत नाही. अरे वहिनी कोपतील आणि मग मला भली मोठी शिक्षा फरमावतील. दादा चल, मी करतो तुला मदत. चल. ए अकलेच्या कांद्या, तुझे वडील काय म्हणताय तुझ्या डोक्यात शिरत नाहीये का? खबरदार जर का याद पडलास तर 4 थोबाडीत मारेन आणि 1 मोजेन. लांब राहा, तू या आसनाला अजिबात हात लावायचा नाहीयेस. अगं काकू, पण आपण हे रमाईच्या भल्यासाठीच करतोय ना. छे रे बाबा, आम्ही कुणाचं काय भलं करणार? अरे आम्ही तर किड्या मुंगी रे. हे बघ, आम्हाला ना यापासून दूरच ठेव आणि विनूला तर नकोच नको. बाबाजी जरी काळ कोठडीत असले ना तरी जाऊबाई घरातच आहेत ना. अरे हे सगळं त्यांनी पाहिलं ना तर आम्हाला घराबाहेर काढतील. आता मी काय करू? ये सखू, चल तू मला मदत कर. ये ये. सावकाश. हे काय करताय? काय चाललंय हे? तू कोण? काय समजतोस काय स्वतःला? बाबाजींच्या पायाशी बसायची तरी लायकी आहे का रे तुझी? विसरलास तू? हे घर माझं आहे. या वाड्याची मालकीण ही मनोरमा आहे. माझ्या गुरूंचं आसन हलवणारे तुम्ही कोण? तुम्ही कोण? रमाई, अगं तुझा मुलगा म्हणून मी तुझ्या भल्यासाठीच आहे. मुलगा जो आईच्या शत्रूला घरात जागा देतो तो कसला मुलगा? खरं तर या चेटकिणीला, या सखूला घराबाहेर हकलायचं होतं तर तू माझ्या गुरूंचं आसन बाहेर फेकायला निघालास. अरे खरा धोका या सखू पासूनच आहे. हिच्या भोळ्या रूपावर भुलू नकोस हा. ही तुझाच घास घ्यायला आली आहे. आणि ज्या दिवशी तुला हे पटेल ना त्या दिवशी तू स्वतः हिला हाताला धरून घराबाहेर हाकलून देशील. तळ्यागाठीचे घडलं आणि तळ्यात घडलं ते समद चेटूक होतं. आणि तलावापाशी दैवी लीला झाली असं तुला वाटतंय ना? तसं काही झालेलं नाहीये. या चेटकीनं चेटूक केलाय दिगू, चेटूक. जागा हो, जागा हो.